आम्ही निष्ठावंतांची लढाई लढत आहोत. गोरगरीब जनतेच्या गाठीभेटी घेत असताना अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. ज्यांनी 4 पक्ष बदलले ते विरोध करत आहेत. मात्र राहुल जगताप हे पवार साहेबांच्या सोबत एकनिष्ठ राहिले आहेत आणि आम्ही देखील राहणार आहोत, असं प्रतिपादन श्रीगोंदा शहरामध्ये गाठीभेटीच्या दरम्यान प्रणोती जगताप यांनी केलंय. त्या पुढे म्हणाल्यात की महिला सक्षमीकरणासाठी आम्ही प्रयत्न करत आहोतच, मात्र महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी अजूनही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर अनुराधा जगताप यांनी स्वर्गीय कुंडलिकराव जगताप यांची उणीव या निवडणुकीमध्ये जाणवते आहे. जुने जाणते कार्यकर्ते आमच्या सोबत आहे, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, असं म्हटलंय. श्रीगोंद्यामध्ये माननीय राहुलदादा जगताप यांची प्रचार रॅली आम्ही या ठिकाणी काढलेली आहे. खूप प्रतिसाद आम्हाला सगळ्यांकडून मिळत आहे की ही निष्ठावंतांची लढाई आहे असं सगळ्यांच्या तोंडून ऐकायला येत आहे. तसंच आम्ही अनेक ठिकाणी भेटीगाठी दिल्या, अनेक गोरगरिबांच्या घरी सुद्धा गेलेलो आहोत. आणि सांगायचं असं आहे की या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान माझ्याबरोबर जेवढ्या महिला आहेत या आमच्या कुटुंबातल्या सगळ्या महिला आहेत. दादाच्या सर्व बहिणी आहेत, आमच्या सर्व घरातल्या भाची जावा सगळ्या जगतापांच्या असो सगळ्या नातेवाईकांच्या आम्ही सगळेजण एकत्र येऊन दादांना ह्या लढाईमध्ये साथ देत आहोत. या साथ देत असताना कुटुंबाचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा असतो. आणि या प्रचाराच्या दरम्यान आमच्या सासूबाई म्हणजे दादांच्या आईसाहेब अक्कासाहेब सुद्धा आज इथं आलेले आहेत. त्या सुद्धा तालुका पिंजून त्यांनी काढलेला आहे. अशा प्रकारे दादांना सर्वसामान्य जनतेबरोबर माझ्या सर्व घरातल्या कुटुंबियांचा आणि त्यांच्या आईचा आशीर्वाद असताना हा जो विजय होणार आहे हा नक्की आमचाच विजय होणार आहे. राहुल दादांना हे तालुक्यातली सर्व जनता भरघोस मताने प्रतिसाद देणार आहेत, असं एकंदरीत आतापर्यंत सर्व चित्र आम्हाला दिसून आलेलं आहे. विरोधक ह्याच्यासाठीच असतात, बोलण्यासाठी. आता असं आहे की ज्यांनी 4 पक्ष बदलले ते 2 दिवसात मशालीमध्ये आले आणि मशालीचं तिकीट चोरून घेऊन गेले. दादा हे 2014 पासून 2024 पर्यंत एकनिष्ठ पवार साहेबांबरोबर राहिले, पण शेवटचे 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये काय बैठक झाली आम्हाला माहिती नाही. आणि विरोधकांचं कामच आहे टीका करणं, ते करतायत. सर्वप्रथम ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये अनेक गोष्टींची कलाकसुरी असती, पण त्यांना त्या गोष्टींचा वाव इथं मिळत नाही आहे. पण अनेक ठिकाणी बचत गटाच्या मार्फत माझ्या सुद्धा कामं झालेली आहेत. जसं माझ्याबरोबर नगराध्यक्ष मॅडम आहेत, खेडकर ताई सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा अनेक ठिकाणी अशा महिलांसाठी कामं केलेली आहेत. काही गोष्टींची उणीव भासते म्हणजे त्यांना मार्केट भेटत नाही आहे, ते उपलब्ध करून नक्कीच दादांच्या मार्फत आम्ही देऊ. सहानुभूतीची लाट दादांच्या बद्दल जनतेमध्ये नक्कीच आहे. कारण की ज्यांना अगदीच जे म्हातारी व्यक्ती आहेत आणि ज्यांचा जास्त मोबाईलशी संपर्क नाही आहेत ते सुद्धा व्यक्ती आम्हाला म्हणतात की आमच्या पोरावरती अन्याय झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट असा उद्गार होतो की आमच्या सासऱ्यांनी कैलासवासी तात्यासाहेबांनी माणसं खूप जोडली तालुक्यामध्ये. तर ज्या गावात आम्ही जाऊ, ज्या ठिकाणी आम्हाला जाऊ, ते एकच सांगतात की आम्हाला तात्याच्या पोराला निवडून द्यायचंय. पवार साहेबांचा आशीर्वाद आम्हाला दिला आणि त्यानंतरच आम्ही अपक्ष उमेदवारी करावी असं जनतेतनं सुद्धा आम्हाला सांगण्यात आलं. हा सर्व एकंदरीत कल बघता आणि साहेबांचा आशीर्वाद हा आधीपासून होता. साहेब तुतारीच्या तिकिटासाठी अत्यंत आग्रही होते, पण काही कारणावस्त करता आलं नाही. पण साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय आम्ही हा मोठा पाऊल उचलणार नाही. आणि आदरणीय कैलासवासी बापूंचा आशीर्वाद हा 2014 साली आमच्या पाठीशी होता. आणि त्यांचे उपकार असं म्हणता येत नाही, पण त्यांचा आशीर्वाद आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. आणि आम्हाला त्यांची म्हणजे आम्हाला त्यांची जाणीव आहे की त्यांनी 2014 साली दादांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. आणि आता त्यांच्या गेल्यानंतर आम्ही त्यांना विसरून चालणार नाहीत, कारण की तात्यांचे संस्कार असे होते की गोरगरिबांना तर धराच, पण ज्यांनी तुमच्या अडचणीच्या काळात साथ दिली त्यांना सोडू नका. त्याच्यामुळे बापूंचा फोटो आम्ही वापरतो. आणि 2014 साली दादा तरुण असताना पाचपुत्यांच्या विरोधात आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलं आणि त्यांचा हात धरून आम्ही राजकारणात आलो, तर आम्हाला त्यांनाही विसरता कामा नये. त्याच्यासाठी आम्ही फोटो घेतो. नमस्कार, मी जयश्री काळे. मी आता आज गेले 9-10 दिवस झालं फिरते. प्रत्येक गटात आम्ही घरोघरी 100% भेट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप छान, म्हणजे आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त छान प्रतिसाद चांगला. आणि त्यामुळं मी सर्वांचे मनापासून आभार मानते की एवढं म्हणजे वेळ अशी होती आमच्याकडे की आम्हाला म्हणजे पण सर्वांचा खूप म्हणजे छान प्रतिसाद आहे. आणि असाच हा प्रतिसाद आम्हाला शेवटपर्यंत राहणार आहे.
आणि 23 तारखेला आपल्याला सगळ्यांना नक्की कळणार आहे की नक्की आपण गुलाल कुणाचा आहे. हा, मी आता 8-10 दिवसापासून फिरते, तर दादांबद्दल रिस्पॉन्स चांगला आहे सगळीकडेच आणि प्रत्येक ठिकाणी दादांना चांगलं कौल चांगला आहे आणि भरपूर दादांना सहकार्य करणारे पण म्हणजे तिकीट आपलंच होतं पण ते तिकीट काटलं गेलं मग सगळ्या लोकांना म्हणजे नाराजी झाली आणि आपला असून ते बघे काटले गेलं बा म्हणून मग नाराजी असल्यामुळे लोकांचा कौल चांगला आहे. जाणवती ना प्रत्येक ठिकाणी 100% उणीव जाणवती. तात्या साहेब असते तर मग आम्हाला अजून थोडा आदर झाला असता आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी सगळ्यांना दाबलं असतं. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.